सुपर 7 मध्ये कुठला संघ आजच्या दिवसामध्ये दाखल होईल हे आपण पाहूया। मगाशी तुम्ही आवाज ऐकला देव डाकी सर बोरखार अगदी उत्तमरित्या समालोचन करत असताना या मॅचचा आनंद घेत आहेत आमचे मित्र जितेश घरत सावरकर यांचं देखील मनापासून स्वागत। सुमित घरत सावरकर दमदार दादा घरी जेवायला नको चहा नाही नको म्हणजे बाहेरच्या बाहेर बरं म्हणजे जत्रा आणि मैदान हे मॅच ना नेहमी मला लफडी झाली ते बाहेरच्या बाहेर। आवाज तुम्हाला अगदी पुढील 2 दिवसामध्ये जरूर ऐकायला मिळेल। दशरथजी पाटील सर यांना देखील तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकणार आहात। हसरामजी भोईर तदरम्यान दीपकजी पाटील सर हे देखील मॅचचा एन्जॉय घेत असताना त्यांचं देखील करूया स्वागत। प्रशांतजी माळी सर त्यांचं संपूर्ण पंच कमिटीचे सर्व सभासद उपस्थित झाले त्यांचं देखील स्वागत आहे। सामना 5 षटकांचा बॅट्समन आलेत आकाश पाटील। आजच्या दिवसामध्ये पहिली लढत देखील एक सामना या दोन्ही टीम मध्ये पहिल्यांदा झाला। गेम इज ऑन सामन्याला करूया सुरुवात। वैभव पाटील तयार। ओ पहिलाच बॉल आकाश पाटीलच्या बॅट मधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु मिस टायमिंग फटका फसलाय। टीमचा मोठा खेळाडू या मॅच मध्ये देखील असफल ठरतोय आकाश पाटील। झेलबाद कंठवली गावचा एक्सप्रेस गोलंदाज वैभव पाटील आणि त्याच्या समोर उभा होता वेगानं धावा काढणारा रन मशीन फ्रॉम विंदणे आकाश पाटील। कॅप्टन वर्सेस कॅप्टन बिग बॅटल आणि त्यामध्ये जिंकलाय वैभव पाटील। मागील मॅच मध्ये देखील आकाशला क्लीन बोल्ड केलं। या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीनं कमबॅक करून देत असताना महत्वाची मॅच जिंकेल तर सुपर 7 मध्ये पोहोचेल। आजची शेवटची मॅच कोण जिंकेल? नवीन बॅट्समन आले एकीकडे बंटी पाटील आहे आणि त्याच्या सोबतीला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या रडार मध्ये आला नाही। बॉल आलाय डॉट। रोहित येतात नवीन खेळाडू। रोहित ठाकूर हा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय। धुतुम मॅन फ्रॉम धुतुम चा खेळाडू आहे आणि त्याच्यासमोर वैभव पाटील कमालीची गोलंदाजी करतात। वैभव बॅकफुटला गेले पंच केलाय सॉफ्ट हँडने खेळलाय। क्षेत्ररक्षक सिद्धेश त्या ठिकाणी उभा होता। रन्स काढले एका धावेने केले सुरुवात। मागील मॅच मध्ये समर्थकडून या टीमला तारलं अगदी अर्धशतक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालं। त्याच्या अगोदर मागील मॅच मध्ये आपण समर्थकडूला कमालीची बॅटिंग करताना पाहिलं ज्या खेळाडूच्या बॅट मधून अर्धशतक आले आणि 70च्या पुढे असणारा धावसंख्येचा टप्पा 5 ओव्हर मध्ये सहजरित्या चेस करून दाखवला। या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्याला त्याच उमेदीने हे खेळाडू खेळताना पाहायला मिळतात। वैभव पाटील आपल्या नावाची दहशत निर्माण केली क्रीडांगणामध्ये। आडव्या बॅटनं वैभव पाटीलच्या विरोधात आक्रमण करत असताना बॉलला दडलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध बॉल चाललाय सीमा पार। पहिला चौकार। पाहायला मिळतोय बंटी पाटील पहिल्याच बॉल वरती त्याच्या बॅट मधून चौकार आलाय। बंट्या पाटील भूमचा हा खेळाडू आहे। चांगली बॅटिंग मागील मॅच मध्ये देखील बंट्याची पाहायला मिळाली आणि इथे देखील पहिल्या बॉल वरती चौकार लगावला। फिरून खेळलाय मागच्या दिशेने 2 खेळाडूंच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न गॅप मिळाला नाही त्यामुळे रन्स मिळेल फक्त 1 धाव फक्त 1 सिंगल आली आणि हे पहिलं षटक वैभव पाटीलचं। 5 बॉल वैभवनं फक्त 6 दिल्यात आणि एक महत्वाचा खेळाडू आकाश पाटीलला बाद करण्यामध्ये यश मिळवलंय। 5 चेंडूंचा खेळ झाला आणि 6 वरती 1 खेळाडू बाद वैभव पाटील राऊंड द विकेट्सनं। बॅकफुटला गेले पंच केलाय बॅटचे एज लागले संदेश पाटीलनं पकडलाय कॅच। पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू बाद करत अवघ्या 6 धावा दिल्यात त्यामुळे टाळ्यांचा गजरा व्हायला हवा। नाव आहे वैभव पाटील कंठवली एक्सप्रेस।
पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि वैभवनं फक्त 6 दिल्या. एका ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी वैभव पाटीलची. चांगली संघाची बांधणी पाहायला मिळते. समर्थकडून एक बॅट्समन आहे त्याच्या समोर, त्याच्या सोबतीला अनिकेत जोशी आहे, वैभव पाटील देखील, मयूर पाटील, सूरज घरत. पहिल्या मॅच मध्ये सूरजनं 3 खेळाडू बाद केले, 23 धावसंख्येमध्ये योगदान दिलं. आनंद गुप्ता देखील एक वेगवान गोलंदाज. बरेचसे चांगले चांगले खेळाडू या टीमकडे खेळताना पाहायला मिळतात. स्पर्धा आपण पाहताय उरण प्रीमियर लीग पर्व 4. गोलंदाज आलाय दुसऱ्या षटकामध्ये समर्थ कडू, ज्याच्यासाठी पारितोषिक लावलंय. टीमचे पुरस्कर्ते संघ मालक आकाश घरत यांच्याकडून पारितोषिक आहे. समर्थनं 3 बॉलमध्ये 3 विकेट्स घेतल्या तर रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. मागील मॅच मध्ये दमदार खेळ समर्थकडून दाखवल्या. समोर सुजल नवाळे आणि बंट्या पाटील हे 2 खेळाडू युवा खेळाडू आहेत. समर्थचा पहिला बॉल 3 स्टंपच्या समोर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. सुजल रन्ससाठी इंटरेस्टिंग होता, परंतु बंट्याने कॉल केला की आता विकेट्स द्यायच्या नाहीयेत. अगोदरच 2 महत्वाचे विकेट्स गमावल्यात आणि इथून अडचणी वाढल्यात तर दूर करण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टिकून राहणं फार गरजेचं आहे. मगाशी देखील आपण उल्लेख केला की 3 दिवस हाच इतिहास राहिलाय की सुरुवातीचे 2 सामने जिंकणारे संघ शेवटच्या मॅच मध्ये पराभूत होतात, परंतु तो इतिहास आज बदलताना पाहायला मिळेल का? आडव्या बॅटने उडवलाय समर्थ कडूच्या विरोधात हल्ला बॉल. एक पाय अगदी खेळपट्टीवरती मोडीत बॉलला पाठवलाय टिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमा पार. षटक चांगला फटका एक्झिक्यूट केला. पहिला बॉल डॉट आलाय आणि त्याच्यानंतर हा दमदार स्ट्रोक षटकार आलाय. 1.2 बॉलचा खेळ संपला. 12 धावा धाव फलकावरती 2 खेळाडू बाद झालेत. 5 षटकांची मॅच आहे. बंट्या पाटील आणखीन एक मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न केला अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक वेगाने येतात मिड विकेट वरून. थोडीशी चेस मोठी होती त्यामुळे 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ देखील इथे मिळाला. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 2 बाद 14 धावसंख्या धाव फलकावरती. न्यू यंगस्टर शिवशक्ती धाकटीजी संघाच्या खेळाडूंसाठी पारितोषिक आले. कुठल्याही गोलंदाजानं 3 बॉलमध्ये 3 विकेट्स घेतल्या तरी आकाश घरत या टीमचे संघ मालक आहेत, त्यांच्याकडून 2000 रुपये हे कॅश प्राइज खेळाडूंना मिळणार आहे. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचं पाठबळ खेळाडूंसाठी संदीप घरत धाकटीजी हे देखील मॅच पाहतात, त्यांचं देखील मनापासून स्वागत. 14 वरती 2 खेळाडू बाद झालेत. आजच्या दिवसामधील हा शेवटचा सामना जिथे तुम्हाला पाहायला मिळतं न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटीजुई आणि त्यांच्या विरोधात अक्षय स्मृती मरुई विंधणी या 2 संघांमध्ये बिग बॅटल. एकीकडे आकाश पाटील जो स्वस्तामध्ये बाद झाला, त्याच्या विरोधात वैभव पाटीलची संपूर्ण सेना चांगला परफॉर्मन्स देताना पाहायला मिळते. समर्थ कडू 40+ दिग्गज खेळाडू मॅन फ्रॉम वेशवी टेनिस क्रिकेट मधील मोठं नाव राहिलं आणि रायगडचा क्रिस गेल म्हणून ओळखला जाणारा समर्थ आपल्याला पाहायला मिळालाय. आज संपूर्ण दिवसामध्ये चांगली बॅटिंग त्याचबरोबर तेवढी दमदार गोलंदाजी देखील. उरण प्रीमियर लीग या खेळाडूच्या नावावरती देखील 40+ वय असताना 3 ते 4 बाईक राहिल्यात. कमालीचा खेळाडू, प्रतिभाशाली, गुणवान आणि एक ताकदीचा परफॉर्मन्स देण्यासाठी ओळखला जाणारा समर्थ. त्याच्या समोर सुजल नवाले कमी गतीने टाकलाय, फिरून खेळलाय, जागा ओळखली, टप्पा बॉल मिळाला आणि त्याच्यावरती प्रहार करत असताना सुजल नवालेच्या बॅट मधून आलाय हा बिग सिक्सर. शेवटचा बॉल आहे. समर्थनं 15 खर्च केल्या. थोडीशी महागडी गोलंदाजी. पुन्हा एकदा बॅटचे लागले एज 2 खेळाडूंच्या मधोमध. लॉंग स्टॉपला बॉल फरार झाला ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर. अंपायर्स इशारा आलाय बाईचा. नशिबाचा चौकार.
समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात 25 धावा. 2 खेळाडू बाद झाले. सुरुवातीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये वैभव पाटीलला ते यश मिळालं. इथे समर्थ कडूची थोडीशी महागडी गोलंदाजी म्हणूया आपण. सुजलचं कौतुक करूया. 1 षटकार 1 नशिबाचा चौकार जेव्हा तो खेळपट्टीवरती उभा होता. 5 षटकांची मॅच. मैदानाच्या आतमध्ये छोटासा ड्रिंक्स ब्रेक. संध्याकाळचं वातावरण पसरले आणि अगदी प्रेक्षकांची वाढणारी गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. जसा प्रेक्षकांना वेळ मिळालाय तसे प्रेक्षक क्रीडांगणाच्या अवतीभोवती उतरलेत या स्पर्धेमध्ये. चला या मॅचचा आनंद घेत असताना काशीनाथजी पाटील नवापाडा यांनी देखील वैभव पाटीलच्या खेळीसाठी शुभेच्छा दिल्यात. न्यू यंगस्टर शिवशक्ती धाकटीजी संघाला देखील त्यांच्या शुभेच्छा आल्यात. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. पाहत राहा एकत्र. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 25 धावा. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा टीमचा कॅप्टन वैभव पाटील हा गोलंदाजी ट्रॅक वरती उतरला. षटक क्रमांक 3 राऊंड द विकेट्स न आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न. बॉल अगदी खेळपट्टीवरती आपटला आणि त्याच्यानंतर एक धाव पूर्ण करण्यामध्ये यश मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत खेळाडू पण तो सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये. एका धावेनं संघाची धाव संख्या 26 धावा धाव फलकावरती. हे निर्णायक षटक राहील वैभवचं देखील कारण या ओव्हरमध्ये आणखीन 2-3 विकेट्स आल्या तर दबाव वाढणार आहे विंदणे संघावरती. इथे डावाला सावरतील का सुजल. युवा खेळाडू आणि त्याच्याकडून आज कमालीची अपेक्षा केली. आज संपूर्ण दिवसामध्ये चांगला खेळलाय सुजल देखील. लॉफ करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. फटका फसला. फिल्डर देखील तिथे थोडेसे फ्लंबल झाले. खराब फिल्डिंग बॅकअप दिलं संदेश पाटीलनं. रन्स मिळाले गेले फक्त 1 सिंगल. एका धावेने संघाची धावसंख्या 27 या धावसंख्येवरती. असं म्हणतात की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा कारण नशीब बदलो ना बदलो तुमची वेळ मात्र नक्की बदलत असते. या मॅच मध्ये कुठला संघ त्या वेळेला बदलवण्याचं धाडस दाखवेल, कोण जिंकेल ही मॅच. हाफ ट्रॅकर पूल केलाय मागच्या दिशेनं फिरून खेळलाय. नटराज स्टाईलनं बॉलला धरलाय मागच्या दिशेनं. एका टप्प्यानं सीमा पार 4 रन. चांगली बॅटिंग करतायत बंट्या पाटील. 8 बॉल मध्ये 19 वरती तो पोहोचलाय. टीमची धावसंख्या 31 धावा. वैभव पाटीलच्या विरोधात आक्रमण. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. असे फटके आपण दापोलीच्या आभ्याला खेळताना पाहिले सातत्याने आणि त्या स्टाईलनं खेळण्याचा प्रयत्न केला बंट्या पाटीलनं. परंतु प्रचंड वेग आहे वैभवकडे. त्याच्या विरोधात असे फटके खेळणं कठीण आहे पाहायला मिळालं. मागील बॉल थोडासा हाफ ट्रॅकर होता त्याच्यावरती जरूर बंट्याने आक्रमण केलं. इथे थांबवलंय वैभवनं. 10 बॉल मध्ये फक्त 12 दिल्या. 2 खेळाडूंना बाद केले वैभव पाटील. सरळच्या दिशेने असते ड्राईव्ह. तेवढा चांगला बॉल रोखलाय देखील. गुड फिल्डिंग. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप केलं. रन्स मिळते फक्त 1 सिंगल. एका धावेने संघाची धावसंख्या 32 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल राहिला ओव्हर क्रमांक 2.5. तिसरं षटक जे आपण पाहताय वैभव पाटीलचं वैयक्तिक दुसरं षटक आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी. 11 बॉल मध्ये फक्त त्यानं 13 धावा खर्च केल्यात. चांगली बॉलिंग करतायत. लॉफ केलाय सरळच्या दिशेनं. दमदार स्ट्रोक बॉलला धाडलाय मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडं. सुजलच्या बॅट मधून दे दनादन बॅटिंग. आणखीन एकाला मायटी यूज षटकार. नक्की सांगेल आयुष्यात कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःसाठी नसते. समुद्र स्वतः कधीच पाणी पित नाही. झाड स्वतःच कधी स्वतः नाही. सूर्य स्वतःसाठी सृष्टीचं शोषण कधीच करत नाही. आणि तसंच
थँक्यू मॅडी. स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक आहेत वैभवदादा कडू यांच्या माध्यमातून पहिल्यांदा नागाव प्रीमियर लीग साकारली गेली. तिथे त्यांना मोठे यश मिळालं. त्याच्यानंतर पुढचा पाऊल दुसऱ्या वर्षी त्यांनी नागाव आणि म्हातावली या प्रीमियर लीगचं आयोजन केलं आणि तिसऱ्या वर्षी नागाव, म्हातावली, केगाव या 3 गावांना एकत्रित करून त्या स्पर्धेचं त्याने आयोजन केलं आणि यंदाचं वर्ष प्रीमियर लीग उरण 2025. एकदा जोरदार टाळ्या द्या. वैभवदादा कडू या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली गेलेली ही उरण प्रीमियर लीग पर्व 4थं दमदार आयोजन. करूया सर्वांचं आपण स्वागत. सुशांत हरेश तांडेले देखील स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. प्रशांतजी माळी सर, RS कोटनाका, संपूर्ण टीम त्यांनी देखील प्रचंड योगदान दिले या स्पर्धेमध्ये. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांमध्ये 38 धावा धाव फलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती आनंद गुप्ता, मॅन फ्रॉम सातराठी उरण हा खेळाडू मैदानामध्ये आला. अगदी उरण शहरी विभागामधला खेळाडू आनंद गुप्ता. गेल्या वर्षी देखील न्यू यंगस्टर शिवशक्ती धाकटीची टीम मध्ये हा खेळाडू खेळलाय. या वर्षी देखील त्याच्यावरती विश्वास टाकलाय आकाश गरत आणि टीमनं. तो विश्वास तो जपेल का या मॅच मध्ये. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये कमीत कमी 30-32 अपेक्षा आणखीन राहणार आहे अक्षय स्मृती मरुई विंधणे टीमला. परंतु कंठवली टीमचे कर्णधार वैभव पाटील, कंठवली टीमचा तो खेळाडू आहे, तो हीच अपेक्षा करत असेल की कमीत कमी धावसंख्येवरती आता रोखावं लागेल. डू ऑर डाय मॅच. शेवटचा सामना. ओव्हर द विकेट्स ना आनंद गुप्ता तयार. लॉफ केला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वैभव पाटील उभा पकडलाय त्यानं कॅच आणि इथून परतीचा इशारा दिलाय. बंट्या पाटील बाद. चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला बंट्या, परंतु तो आता इथे बाद केलाय. आनंद गुप्ता या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी. फक्त उर्वरित 11 चेंडूंचा खेळ राहिलाय. इथे प्रत्येक खेळाडूला उरण प्रीमियर लीग मध्ये एवढंच सांगेल, रख हौसला ओ मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर ओ समंदर भी आएगा, थककर न बैठ ए मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. प्रत्येक खेळाडूने हेच स्वप्न पाहिलंय प्रशांतजी माली सर की एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळालाय तर का संधी सोडायची. चांगल्या स्टेजवरती आपण खेळतोय तर चांगला परफॉर्मन्स द्यावा. स्क्रीनवरती डीजे मॅडी याला तुम्ही पाहू शकाल. महाराष्ट्रामधील एक नामांकित डीजे ऑपरेटर आणि नेहमीच तो आपल्या डीजेच्या तालावरती प्रेक्षकांना नाचवत असतो. मॅडीला आपण स्क्रीनवरती पाहिलं. 11 बॉलचा उर्वरित खेळ. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नवीन खेळाडू आलेत. क्षितिज म्हात्रे खोपटे गावचा खेळाडू आहे आणि तो क्रीडांगणामध्ये उतरला. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 39 यासाठी म्हणतोय कारण दुसऱ्या प्रतिस्पर्धी टीमकडे अगदी समर्थ सारखा एक दर्जेदार खेळाडू आहे, त्यामुळे तुम्हाला धावांची गरज राहील. विंधणे टीम सर्वांना ठाऊक आहे समर्थ कशा पद्धतीने खेळतोय. अनेक वर्ष या खेळाडूंना उरण तालुक्यामध्ये आपल्या नावाची छाप सोडली. त्याच्यानंतर 7 समुद्र पलीकडे जाऊन देखील या खेळाडूनं क्रिकेट खेळलंय. वैभव पाटीलच्या टीम मधील महत्वाचा खेळाडू आपण म्हणूया जो स्टंपच्या मागे आता उभा आहे. पण तो सुजलच्या बॅटिंगकडे आपण लक्ष देऊ. 4 बॉलमध्ये त्यानं देखील 13 काढल्यात. आडव्या बॅटने उडवण्याचा प्रयत्न. ऑन साइडला गॅप मध्ये खेळले क्षेत्ररक्षक पुन्हा वैभव आलाय. थोडासा फ्लंबर झालाय. मिसफील्ड केली. ही चुकी केली वैभव पाटीलनं. बॉल फरार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. वैभव पाटील त्या ठिकाणी उभा होता, टीमचा कॅप्टन. या अपेक्षा नाहीयेत त्याच्याकडून. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये उडालाय. फिल्डर धावतात. अनिकेत जोशी बॉल मागे. 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल पडलाय. रन्स मिळतील येथे देखील 2. त्या 2 धावसंख्येनं टीमची टोटल 45 धावा. म्हणून आपण चॅलेंजिंग स्कोर इथे जरूर उभा केलाय कारण शेवटची मॅच आहे आणि शेवटच्या मॅच मध्ये कमीत कमी जी आपण अपेक्षा केली 60, 62, 63 इतका टार्गेट झाला तरी देखील फायटिंग चॅलेंज राहील कारण आकाश पहिल्याच बॉलवरती बाद झाला होता. त्याच्यानंतर ज्या धावा काढतायत त्याच महत्वाच्या आहेत. सुजलचं आपण कौतुक करतो. मिडल ऑर्डरवरती तो बॅटिंगसाठी आला. डावाला सावरले सुजल नवालेनं. ओव्हर द विकेट्स. आनंदचा पुढचा बॉल सोडून दिलाय. बॉलला लाईन पाहिली. अंपायरचा इशारा आला नाहीये. डॉट बॉलचा इशारा दिलाय.
तिकडून सुजल रिव्ह्यूची अपेक्षा करतोय. क्षितिज त्याला समजावतोय बॉल लाईनच्या आतमधून गेले सांगत असताना क्षितिज मात्र रिव्ह्यू साठी इंटरेस्टिंग नव्हता, त्यामुळे इथे त्यांनी रिव्ह्यूची मांग केली नाही. चांगला डिसिजन म्हणून अंपायरचा, परंतु इकडे रिव्ह्यू हवाय बॅट्समनला. चला पंच काय डिसिजन आहे. रिव्ह्यूची मांग केली. रिव्ह्यू घेत असताना खेळाडूंकडे टाइम देखील असतो, त्या टाइम मध्येच तुम्हाला रिव्ह्यू घेण्याची संधी असते. चला इथे आपण ही सूचना खेळाडूंना पोहोचवूया आणि योग्य तो निर्णय इथे दिला जाईल. चला थर्ड अंपायर डिसिजन आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय, त्यामुळे आता बॅटिंग करणाऱ्या टीमला रिव्ह्यू दिला जाणार नाही. तुमचा रिव्ह्यू संपला गेला आणि पहा अंपायर टाइम मध्येच रिव्ह्यू घेण्याची संधी द्या खेळाडूंना. गोलंदाजी ट्रॅक वरती आनंद गुप्ता 5 बॉल मध्ये अवघ्या 7 दिल्यात, फक्त 45 धावा, 3 खेळाडू बाद झालेत. सुजल साठी पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक पोहोचलाय. एक झाली पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी पलटवार. सूरज घरत त्या ठिकाणी होता. अगदी काही दिवसा अगोदर या खेळाडूला दुखापत देखील होती, तरी देखील या खेळाडूची आम्ही जिद्द पाहिली. अगदी पायाला प्लास्टर असताना देखील हा खेळाडू क्रीडांगणामध्ये उतरला होता आणि हाताला देखील दुखापत आहे, त्यामुळे तो थ्रो करू शकला नाही. या बॉलवरती रन्स मिळाल्या 2 आणि या 2 धावसंख्येने 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती 47 धावा आणि 3 खेळाडू बाद. शेवटचं षटक, लास्ट ओव्हर. शेवटच्या षटकामध्ये कॅप्टन कुणावरती विश्वास टाकतील, अंतिम षटक आहे. स्क्रीनवरती तुम्ही प्रशांतजी माळी सरांना पाहताय, या स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आहेत. प्रचंड मेहनत त्यांनी या स्पर्धेमध्ये घेतली आणि बऱ्याचशा टेक्नॉलॉजीचा चांगला वापर केला. त्याने आम्हाला सांगितलं देखील की बऱ्याचशा प्रेक्षकांची इच्छा होती की या क्रीडांगणामध्ये मॅचेस व्हायला हव्या होत्या, काहींनी विरोध देखील केला, परंतु प्रत्येक संकटावरती मात देऊन अगदी ही स्पर्धा त्यांनी यशस्वीरित्या पार पाडून दाखवली आहे. 5वा दिवस आहे आणि जे स्वप्न पाहिलंय स्पर्धा पूर्ण होण्याचं ते जरूर पूर्ण होईल. रविवारी मेगा फायनल, प्रत्येक टीमला जेवणाची व्यवस्था आहे आणि रविवारी प्रेक्षकांना देखील त्यांनी जेवणासाठी व्यवस्था केली. मोठं आयोजन, उरण तालुक्यातील प्रीमियर लीग 4थं पर्व आणि या पर्वावरती उरणच्या खेळाडूंना गर्व राहील अशी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. चला शेवटच्या षटकाला आपण सुरुवात करूया. लास्ट ओव्हर जिथे सूरज घरत आलाय, धाकटीजीचा हा खेळाडू आहे ज्याबद्दल आपण चर्चा केली. सरळच्या दिशेनं ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर ठोकलाय, बॉल जाईल सीमा पार. क्षितिजच्या बॅट मधून आलाय उत्तुंग षटकार. समोर दिला बॉल आणि समोरच उत्तर देत असताना ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर षटकार. क्षितिज मात्रे, मॅन फ्रॉम खोपटे. आणखीन एक उडवलाय बॉल, हवेमध्ये संचारलाय, फिल्डर धावतायत बॉल मागे, परंतु बंटील प्रेक्षक बॉल स्टँड अँड डिलिव्हर. स्वर्गीय अजय 74 स्टँड मध्ये षटकार. खुद कहेगा चल क्षितिज अब तेरी बारी है, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. सुरुवातीला वार जरूर केला गोलंदाजांनी, शेवटच्या ओव्हर मध्ये सूरजच्या विरोधात पलटवार करणारी फलंदाजी क्षितिज मात्रे. 3 बॉल मध्ये 13 काढल्यात, ज्यामध्ये 2 षटकार समाविष्ट आहेत. स्कोर पोहोचलाय आता 59 या धावसंख्येवरती. न्यू यंगस्टर शिवशक्ती धाकटीजी टीम समोर अडचणी वाढल्यात, थोडंसं टेन्शन वाढलंय. गोलंदाज सूरज समोर गोलंदाजी करतात आणि त्याच्यावरती परिणाम हे पाहायला मिळालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सूरज पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला. टप्पा बॉल, अपर कट, वीरेंद्र सेवकची आठवण झाली या बॉल वरती. बॉलला पाठवलंय सीमा पार, 4 रन. धावसंख्येनं संघाची धावसंख्या 63 धावा. स्क्रीनवरती तुम्ही A1 जोडी पाहताय.
सुशांतजी तांडेल आणि त्यांच्या समवेत वैभवजी कडू या स्पर्धेचे मुख्य सूत्रधार आणि ज्यांच्या कल्पक बुद्धीतून ही ट्रॉफीचं जी ट्रॉफी तुम्ही पाहताय जी त्यांच्या विचार कल्पक बुद्धीतून साकारली गेली. 3 बॉल मध्ये 16 दिल्यात आणि इथे आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये फसलाय, क्षेत्ररक्षक उभा होता आणि इथे पकडलाय कॅच. फलंदाजाचा संपवलाय खेळ. सोला दिल्या. चौथ्या बॉलवरती देखील मोठा प्रहार केला परंतु कॅच पकडल्यानंतर सूरजची रिॲक्शन पाहायला मिळाली. अगदी त्यानं देखील म्हटलं असेल की बरं झालं आता वाचलो, कारण ज्या पद्धतीनं फलंदाज बाद झाला. स्क्रीनवरती तुम्ही ट्रॉफी पाहताय, संपूर्ण डेकोरेशन चमचमणाऱ्या ट्रॉफ्या ज्या तुम्हाला पाहायला मिळाल्या. ही शान आहे उरण टेनिस क्रिकेटची आणि ही शान आहे उरणच्या खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळवून देण्याची. आणि मोठी स्पर्धा उरण तालुक्यातील हे नामांकित आयोजन. राकेश पुंडेकर आहेत नवीन खेळाडू, मॅन फ्रॉम चुरनेर. उर्वरित शेवटच्या 2 बॉलचा खेळ राहिला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळलेत, फ्रंट फूटचा वापर झाला नाही त्यामुळे खेळाडू बॅट्समॅनला थांबवलं सूरजनं. 4 बॉलमध्ये 16 दिल्या होत्या. 5वा बॉल देखील डॉट आला. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये 2 षटकार 1 चौकार, त्याच्यानंतर सावरणारी गोलंदाजी. कमबॅक ओव्हर, लास्ट बॉल या सत्रामधील शेवटचा चेंडू. हा देखील डॉट बॉल. आणि अशा रीतीनं पूर्वार्धाचा खेळ झालाय कंप्लीट. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 30 बॉलमध्ये 63 धावा जमा केल्यात आणि 64 धावसंख्येचं आव्हान इथे उभं केलंय शेवटच्या मॅच साठी न्यू यंगस्टर शिवशक्ती धाकटीजी संघासमोर. 64 धावसंख्येचा आता पाठलाग करावा लागेल. कोण जिंकेल ही मॅच? वैभव पाटील आणि त्याच्या समोर विरोधात अक्षय पाटील. या 2 ताकदवार खेळाडूंमध्ये हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु संपूर्ण आयोजकांचं मनापासून आभार ज्यांनी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. आमचे प्रशांतजी माळी सर असतील, सुशांत दादा, वैभव दादा, या सर्वांचं मनपूर्वक आभार. प्रेक्षकांनो तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र. उरण प्रीमियर लीग पर्व 4. आज 5वा दिवस आणि सातत्याने आणखीन 3 दिवस ही स्पर्धा पुढे तुम्हाला जाताना पाहायला मिळेल. तुम्ही देखील जरूर या स्पर्धेमध्ये. मी थांबतो. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल पुढच्या सत्रामध्ये. आणि शेवटच्या सत्रासाठी देव डाकी सर बोरकार हे आपल्यासोबत जॉईंट आहेत, आपण त्यांना ऐकूया. आणि सर्वांचं प्रेम प्राप्त झालं आज संपूर्ण या स्पर्धेमध्ये. सर्वांचं मनापासून आभार. आमची 24 लाईव्ह इव्हेंटची टीम मंथन ज्यांनी चांगली साथ दिली संपूर्ण दिवसामध्ये आणि सर्वांचं करूया आभार. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण देवडाकी सरांना ऐकूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. त्याचबरोबर सन्मान केला जाईल. खरं तर आजच्या दिवसामध्ये ज्यांच्या गोड मुखातून आपण समालोचन ऐकलं असे संयमजी घरत, मॅन फ्रॉम धाकटीजी यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुशांत दादा आणि त्याचबरोबर वैभव दादा यांच्या शुभ पवित्र असे समालोचन. भाग्य हा आवाज आपण ऐकलात संयमजी घरत सर, मॅन फ्रॉम धाकटीजी त्यांचा आवाज आणि त्यांची ही एक प्रसिद्ध रील आपण या ठिकाणी ऐकली. डीजे मॅडी सध्या ऑपरेटर आपण पाहतात त्यांच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं आपण स्पर्धा पाहतो. उरण प्रीमियर लीग 2025 पर्व 4 काय आयोजन आहे. सुशांत दादा तांडेल आणि त्याचबरोबर वैभव दादा कडू. खऱ्या अर्थानं मित्रांनो त्यांनी स्वप्न पाहिलं होतं. ही जी स्पर्धा आहे स्वाभिमानाची, अभिमानाची, सगळ्यांना मिळून सगळ्यांना एकत्रित करून काय आयोजन केलं पहा. फायदा, तोटा, नफा या सगळ्या गोष्टींना दुजारून खऱ्या अर्थानं 3 पर्व आपण पाहिले. त्या 3 पर्वामधल्या अपग्रेड काय आहे या स्पर्धेमध्ये नक्कीच आवर्जून सांगेल. खरं तर प्रत्येक येणाऱ्या प्रेक्षकांसाठी आपण पाहतो बसण्यासाठी स्टँड उपलब्ध केलेले आहेत.
चार चार स्टँड आहेत त्या ठिकाणी आपण पाहतो. श्री राघोबादेव स्टँड, तदनंतर मग रुद्र पाटील शौर्य पाटील स्टँड, त्याचबरोबर स्वर्गीय अजय 74 स्टँड. आणि इथे मात्र आपण पाहतोय तदनंतर मग प्रत्येक खेळाडूला 14चा स्क्वॉड आहे, अर्थातच 14 खेळाडू आहेत. त्या प्रत्येक खेळाडूला रोज जेवणाची व्यवस्था सुद्धा त्यांच्या माध्यमातून केलेली आहे. इतकंच नाही तर आपण पाहतो शेवटच्या दिवशी सगळ्यांनाच नॉनव्हेजचं भोजन, अर्थातच येणाऱ्या खेळाडूंना त्याचबरोबर प्रेक्षकांना सुद्धा नॉनव्हेजचं भोजन दिलं जाईल. आणि खऱ्या अर्थानं उदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय असे दोन हे एवन जोडी सुशांतदादा तांडेल आणि त्याचबरोबर वैभवदादा कडू. जेवढं कौतुक करू ना तेवढं कमी असेल. तिकडे प्रेम वाढत चाललंय. 24 लाईव्ह इव्हेंट्स या वाहिनीवरती. चला मॅच चालू करा प्लीज. आव्हान असणार आहे 64 धावसंख्या. ही मॅच जिंकली तर नक्कीच टॉप 7 मध्ये या ठिकाणी आपली नक्कीच भरारी केली जाईल. चला संध्याकाळचं सत्र आहे. वैभव आणि त्याचबरोबर समर्थ दादा दोन खेळाडू इथे मात्र उपस्थित आहेत. संयम सर आमच्या समवेत जोडलेले आहेत. याच दरम्यान या स्पर्धेला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. राजेश काशीनाथ घरत धाकटी जुई हे देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांचं देखील करूया आपण मनापासून स्वागत. शिवशक्ती धाकटीजुई संघ आणि अर्थातच धाकटीजुईचा सर्व समर्थकांचा इथे मात्र शुभेच्छांचा वर्षाव. आपल्या शुभेच्छा कबूल. सकाळपासून आज पाहतो शुभेच्छांचा वर्षाव चालू आहे आणि त्याला कारण तितकाच चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्रीनवर आपण मान्यवरांना पाहू शकाल आणि स्पर्धेचे आयोजक सुशांतदादा तांडेल आणि त्यांच्या समवेत वैभवदादा कडू. मॅच चालू होईल. चला मॅच चालू करा प्लीज. वेळ खर्च करू नका. वैभव पाटील मॅन फ्रॉम कंठवली आणि वेशवीचा सुपरस्टार खेळाडू समर्थ कडू. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच अर्धशतकी खेळी त्याच्या बॅट मधून आलेले आहे. समर्थ कडूसाठी पारितोषिक आले. प्रत्येक 6 साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. दीपेश घरत धाकटीजुई यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये लावण्यात आलेत. क्या बात आहे. एटीएम ओपन केलाय. षटकार नाही तर चौकार आलाय. ओव्हर द कव्हर आणि ओव्हर द पॉइंट या ठिकाणी फटका. लॉफ्टेड फटका. रीच केलं स्वतःला. स्टेच केलं आणि इथे मात्र चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा. त्या बाते सुरुवात केली. शंखनाद केलाय चौकाराने आणि आता मात्र इंटेन्शन क्लिअर करून दिलंय की आम्ही असंच खेळणार. फुल टॉस बॉल. फुल टोल वसुली केली. लॉंग ऑनचं क्षेत्र क्लिअर केलं जातंय. बॅक टू बॅक 1 बाउन्स ओव्हर द रो. ठोकलाय चौकार. सुशांत तांडेल, वैभव कडून, प्रशांत मालीन, रोनित पाटील आयोजन केलाय मानाचा. आयोजन केलाय मानाचा. पुरण प्रीमियर लीगचा आयोजन पुरण तालुक्याचा. केस वैभवदादा कडू यांच्या माध्यमातून आपण पाहिलंच पहिल्यांदा नागाव प्रीमियर लीग आयोजित केली होती आणि त्यावर दुसऱ्या दिवशी सुद्धा नागाव मातवली प्रीमियर लीग एक सक्सेसफुल आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. वैभवदादा आपलं सुद्धा कौतुक करण. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगली स्पर्धा. उरण प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे शेवटची मॅच 5व्या दिवसातील आपण पाहतोय. 5 षटकांची मॅच. 64 धावसंख्येचं आव्हान. धावसंख्या धावपटलावर 2 चेंडू नंतर 8. आणखीन एक यावेळी पुन्हा तडाखा लावलाय आणि पंचांचा इशारा. 6 धावा. यावेळी मात्र 500 रुपयाचा मानकरी ठरतोय. समर्थ कडूच्या बॅट मधून ठोकलाय षटकार. धावसंख्या 3 चेंडूची समाप्तीनंतर 14 धावसंख्या.
आशिष पाटील वर मागच्या मॅच मध्ये जाणं हलून दिलं नव्हतं फलंदाजाला, त्याच्यावर मात्र आक्रमण केलंय. अटॅकिंग अप्रोच या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळतोय. अर्थातच फलंदाज समर्थ कडू या फलंदाच्या माध्यमातून दबाव मध्ये असेल आशिष. कोणता चेंडू फेकायचा, स्लोवर बॉल की यॉर्कर? यॉर्कर, त्याला ओव्हर पिच मध्ये कन्वर्ट केलं आणि आणखीन एक तडाखा लावलाय. लॉंग ऑनचं क्षेत्र क्लिअर केलं जाणार समर्थ कडूच्या बॅट मधून. आता मात्र येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार. काय स्टार्ट दिले पहा या खेळाडूनं. 64 धावसंख्या. पहिल्यांदाच जर आपण पाहिलं सामना सुरू होण्या अगोदर तर माळीसर खूप वाटत होत्या, परंतु आता 2 षटकार झालेले आहेत, 2 चौकार सुद्धा झालेले आहेत. पहिले 2 चौकार आले, त्यानंतर 2 षटकार ऑन अ हॅट्रिक. कीपर थोडंसं क्लोज जातोय. फलंदाजावर दबाव तंत्र टाकण्याचं हे सत्र आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतो आपल्याला. सुजल आलाय. शॉट थर्डमॅन, शॉट गलीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. हो, चांगली कीपिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. क्लोज कॉल होता, एज होता की काय असं वाटतं रिएक्शन वरून. थोडासा आवाज सुद्धा आला होता, परंतु कीपर क्लोज आहे आणि रिफ्लेक्शन एवढं इझी नाही. बॉल अडवलं हेच खूप आहे मित्र म्हणेन. गुड फिल्डिंग, चांगलं कमबॅक. पहिला डॉट बॉल फेकतोय आशिष पाटील हा गोलंदाज. यॉर्कर बॉल, यावेळी ड्राईव्ह केला बॉल टू द कव्हर्स. एक्स्ट्रा कव्हरच्या जवळून चेंडूला पाठवला सीमारेषा पार. चौकार. एक्सपेन्सिव्ह ओव्हर या ठिकाणी महागड षटक पाहायला मिळतो आपल्याला. तब्बल 24 धावसंख्या खर्च झाल्यात 6 चेंडू मध्ये आपण पाहतोय. आणि आता मात्र दबाव तंत्र मध्ये 64 धावसंख्येचं आव्हान होतं आणि त्या आव्हानाला सामोरे जाताना आता पहिलं षटक महागड षटक. काय फलंदाजी केली पहा समर्थ कडू. 40+ एज इज अ जस्ट अ नंबर. वय हा फक्त आणि फक्त आकडा आहे हे दाखवून दिलंय पुन्हा एकदा या पठ्ठ्यानं. नाव आहे वेशवी गावाचा सुपरस्टार, रायगडचा क्रिस गेल म्हणून ज्याची ओळख समर्थ कडू. याच्या बॅट मधून 6चे 6 चेंडू फेस केले आणि तब्बल जमवल्या 24. काय फलंदाजी केली. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईक एंडला कॅप्टन येईल वैभव पाटील. 24 मध्ये 40, 10ची सरासरी. इथून मॅच मध्ये कलाटणी निर्माण करावी लागेल. 1 विकेट महत्वाची आहे. नवीन गोलंदाज अभिजित. शॉट ऑन पूल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, अफलातून टायमिंग. आणि इथे मात्र षटकार येतोय. चला थोडस पाणी घेऊन जा आणि क्रॅम्प आलेला आहे पायाला. पाणी घेऊन जा लगेचच. क्रॅम्प आलेला आहे मी मगाशीच म्हटलं होतं उच्च खऱ्या अर्थानं. आणि इंजुरीला बऱ्याचशा वेळेला सामोरे जावं लागतंय वैभव पाटीलला. पाणी तुमची वॉटर लेवल सध्या उन्हाचा तडाखा जाणवतो मित्रांनो. सर तुमची वॉटर लेवल प्लीज बॉडीमध्ये हाय ठेवत जा, पाण्याचं प्रमाण जास्त ठेवत जा. क्रॅम्प आलेला आहे. 24 मध्ये 40 हवे होता. षटकार ठोकला आणि लगेचच क्रॅम्प आला तो खेळाडूला आपण पाहतोय. राजवीर दीपक मोकल यांच्याकडनं समर्थ कडू आणि त्याचबरोबर या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. राजवीर दीपक मोकल यांच्याकडनं आपण पाहतोय. आणि पहा समर्थ कडूसाठी पारितोषिक वाढले. समर्थ कडूने ही मॅच जिंकून दिली तर ओमकार घरत धाकटीजुई यांच्याकडून 1000 रुपये. आणि त्याच्यानंतर षटकारांची हॅट्रिक दोन्ही खेळाडूंनी मारली तर 2000 रुपयाचं धनेश डाके यांच्याकडून पारितोषिक देण्यात येईल. समर्थ कडून 50 काढल्या तर 3000 रुपयाचे कॅश प्राइज हे समर्थला आकाश घरत यांच्याकडून देण्यात येईल. क्या बात है. अकाउंट इथे मात्र आपण पाहतो ATM ओपन केलेला आहे आज समर्थ कडू आणि या खेळाडूंसाठी.
तर क्रॅम्प आलेला होता, क्रॅम्पला सामोरं जावं लागलंय. पुन्हा एकदा वॉटर लेवल श्रीषा एंटरप्राइजेसचे या ठिकाणी पाहतो सर्व अमित जयवंत भोईर साहेबांकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. आपलं सुद्धा खूप खूप आभार अमितजी. या ठिकाणी पाहतोय अमितजी जयवंत भोईर यांच्याकडनं श्रीषा एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय अमित दादा यांच्याकडनं तब्बल 10,000 रुपयाचं. खासदार श्रीरंग बारणे आप्पा यांचे कट्टर समर्थक आणि त्याचबरोबर त्यांचे अत्यंत निकटवर्गीय त्यांच्या या ठिकाणी आपण पाहतोय श्रीषा एंटरप्राइजेसचे सर्व त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 आणि स्क्रीनवर आपण पाहतोय सध्या सबस्क्रायबरचं अजूनही आपण पाहतोय 3,11,000. चला ही स्पर्धा संपताना 3.5 वाढत चालेत. पहा सबस्क्रायबर. येस, मराठी माणसाला नक्कीच 3.5 लाख झाले तर तुम्हाला सरप्राईज गिफ्ट मिळतील. पहिल्या 10 प्रेक्षकांना लकी ड्रॉ केला जाणार आहे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. एक सरप्राईज गिफ्ट असणार आहे. एक छोटासा या ठिकाणी तुम्हाला गिफ्ट सुद्धा मिळेल. खरं तर गिफ्ट छोटा असेल परंतु नक्कीच आवडेल तुम्हाला, परंतु सरप्राईज असेल. कारण चांगली या ठिकाणी पाहतो आपण वाहिनी आहे आणि उत्तम दर्जाची क्लिअरिटी क्वालिटी पाहायला मिळते आपल्याला. 24 लाईव्ह इव्हेंट्स अलीकडच्या काळामध्ये पनवेल तालुक्यामध्ये बऱ्याचशा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातंय. मग रायगड प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा नेहमीच त्यांच्या वाट्याला येत असते. बरेच या ठिकाणी आपण पाहतोय कित्येक वेळा लाईव्हच्या माध्यमातून आपण या वाहिनीला पाहिलेलं आहे. एक आपली छाप सोडलेली आहे. आणखीन शुभेच्छा आलेल्या आहेत. सन्माननीय वसंतजी काशीनाथ घरत यांच्याकडनं सुद्धा धाकटीजू टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. इथे मात्र खेळाडू पुन्हा आता तयार झालेला आहे. ही लढाई वृत्ती आहे. आय लव्ह वॉर बिकॉज आय एम वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे. हे दाखवून दिलं या खेळाडूनं. पुन्हा एकदा सज्ज होणार. यावेळी तडाखा लावलाय. मी मागाशीच म्हटलं मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे हे दाखवून देणारा हा गगनभेदी षटकार. षटकार लगावल्यानंतर पुन्हा एकदा क्रॅम्पला सामोरे थोडासा पाय आणखीन वैभव पाटील आपण स्ट्रेच करा पुन्हा एकदा. येस, प्रॉपर स्ट्रेच करा. थोडंसं होल्ड करून स्ट्रेच करा थोडंसं आणि पाणी सुद्धा पिऊन घ्या एकदा. कारण क्रिकेट चालू असतं. आपली हेल्थ महत्त्वाची आहे. मगाशीच म्हटलं मी माळी सर. वॉटर लेवल कंटिन्यू ठेवा. तुमची पाण्याची पातळी शरीरामध्ये जास्त ठेवा. 2 षटकार आलेले आहेत. 22 मध्ये 28 ची गरज. येस, डिहायड्रेशन सुद्धा अशा वेळी होत असतं. संध्याकाळचं वातावरण चालू आहे. फ्लिक ऑन द रिस्क. यावेळी मात्र चेंडू अडवला जातोय. नकार दिला मात्र समर्थ कडू यांनी. धावसंख्या धावपटलावर 36. अवघ्या 9 चेंडूमध्ये 36 धावा. 3 मध्ये 12 बनवल्यात, 6 मध्ये 24 बनवल्यात, 21 मध्ये 28 ची गरज अजूनपर्यंत न्यू यंग स्टार धाकटुजी संघाला. फुल टॉस बॉल. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जस्ट शॉट फॉर द फिल्डर. थोडासा अगोदर पडला. संघाचा संघनायक आहे आकाश पाटील. आपण पाहतोय त्या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. सिंगल पाहायला मिळाली. सिंगल नक्कीच आली संयम सर, परंतु स्ट्राईक एंडला कोण आले पहा. पुन्हा एकदा समर्थ कडू. म्हणजे इकडे आड आणि तिकडे वीर. गोलंदाज कसा वाचायचा. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चला घर बसल्या प्रेक्षक मायबाप जोडलेले आहेत. त्यांना विनंती करतोय लगेच बेल आयकॉनवर जा. युट्यूबला 24 लाईव्ह इव्हेंट सर्च मारा. तिथं बेल आयकॉन बटन प्रेस करा. नक्कीच सबस्क्रायबर आपण सुद्धा मराठी माणसाला पुढे नेण्यास मदत करा एवढीच विनंती करतोय. बॅक टू द क्रिकेट. वळूया मैदानाकडे. राऊंड द विकेट्स. ड्राईव्ह केला बॉलला. ओ माय गॉड. असं वाटलं होतं की झेल घेते की काय. स्वतःवर सुद्धा नाराज क्षेत्ररक्षक. पहा असं म्हणतात घर फिरलं नाही की घराचे वाशे फिरतात. तसंच काय चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक झेल होता तो सुद्धा घेतला. बॉडी लँग्वेज आता मात्र थोडंसं शोल्डर डाऊन झालेले आहेत.
अजूनपर्यंत मला कळत नाही. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून यंगस्टर खेळाडू आहे, दबाव घेऊ शकला नाही. सुजल फोपेरकर मात्र वाटते तो खेळाडू असावा. अभिजित ठाकूर एक चांगला चेंडू फेकायचा आहे, कमबॅक करावं लागेल. एक विकेट महत्वाची आहे. फुल टॉस बॉल त्यावर केलाय, फुल टोल वसूल आणि इथे मात्र लॉंग ऑफच्या रिजनचं क्षेत्र क्लिअर केलं जाणार. आणखीन एक तडाखा लावला जातोय. इथे मात्र समर्थ कडूच्या बॅट मधून आणखीन येतोय हा दर्जेदार षटकार. दहा सरकारवर आधारित हे संगीत आपण पाहिलं तर आणि 2 षटकांचा खेळ, वाजवी खेळ संपला जातोय. 64 धावसंख्येचं आव्हान होतं. 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये अक्षरशः तुटून पडले 2 खेळाडू आणि धावसंख्या जमवल्या विदाऊट लॉस 43 धावा. 18 मध्ये 21 बनवायच्या आहेत. 18 गेंदे 21 रन की जरूरत. वैभव पाटील, समर्थ कडू दोनों बल्लेबाज बहुत ही बढ़िया फॉर्म में नजर आते हुए. आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा सज्ज होणार सुजल नवाले. या गोलंदाजानं जी मगाशी गोलंदाजी केली त्यामुळं खऱ्या अर्थानं हा संघ पुढचा सामना खेळतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. क्षेत्रक्षण विखुरलेला पाहायला मिळते आपल्याला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, टिप इन विकेट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, सीमारेखा लगत खेळाडू, आफ्टरकर बॉल. या ठिकाणी टॅप पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. अवघी सिंगल, सेन्सेबल क्रिकेट, चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. कारण आता घाई करायची काहीच गरज नाही. एका बाजूनं एक एंड मी पकडून ठेवेन ॲज अ कॅप्टन, गेम पुढे सरकवेन. दुसऱ्या बाजूनं मुक्त फटका खेळण्याची संधी दिलेली आहे समर्थ कडू यांच्यावर. हाय स्ट्राईक रेटनं सध्या खेळतात दोन्ही खेळाडू, परंतु कौतुक करण मी या ठिकाणी 8 मध्ये 30 बनवलेले आहेत आणि तोच खेळाडू सध्या ऑन स्ट्राईक एंडला आहे. हे शेवटच्या 3 दिवसामधला इतिहास काय आहे माळी सर? जो सकाळच्या सत्रामध्ये पहिले 2 सामने जिंकतो ना, तो मात्र शेवटचा सामना पराभूत होतोय. हे शाश्वत सत्य आहे या स्पर्धेचा. अजूनपर्यंतचा इतिहास झालाय आपण विचार केला तर. त्यामुळे असं म्हणणारच नाही मी की तो संघ जिंकू शकत नाही, परंतु अजूनपर्यंतचा इतिहास झालाय या मैदानावरचा या स्पर्धेचा. त्यामुळे आता 17 मध्ये 20 थांबवायचे आहेत विंधने संघाला आणि बनवायचे आहेत शिवशक्ती धाकटीजी संघाला. स्लो बॉल, स्विंग आणि मिस. समर्थ नाराज आहे, पिक केलाच नव्हता. अगोदरच बॅट निघाली, त्यानंतर चेंडू थोडासा उशिरा आला. डॉट बॉल फेस करतोय. पहा, एका बाजूनं अनुभवाची खाण, एका बाजूनं परिपक्व खेळाडू, दुसऱ्या बाजूने यंगस्टर. का बॅटल रंगली पहा. अजूनपर्यंत ही बॅटल कोण जिंकेल हे सांगू शकत नाही. आपण पहिला चेंडू डॉट नक्कीच फेकलाय सुजल नवाले या खेळाडूनं. ओव्हरपिच बॉल, त्यावर लावलाय तडाखा. फटक्यामध्ये होता वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. अळाई षटकार. कम्स अप. अर्धषटक झळकवलेलं आहे या षटकारानं. अफलातून फलंदाजी आणि टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी ऐकायला मिळतोय. पहा, त्या अगदी छोट्याशा मुलानं तो चेंडू आणला आणि एवढ्या लांबून फेकलेला आहे. कौतुक करावं लागेल त्या छोट्या मुलाचं. लाईव्हच्या माध्यमातून त्याला सुद्धा कॅप्चर केलं जातोय. यंगस्टार आहे, दबाव आहे. आता मात्र सुजलवर 15 मध्ये 14 धावसंख्येची गरज. समर्थ कडू 36 वर नॉट आउट खेळतोय. खराब बॉल होता. नक्कीच गनिमत राहिली, मोठा फटका आला नाही. आफ्टरकर बॉल होता. नाराज असेल आता मात्र समर्थ कडू. आफ्टरकर बॉल होता. 14 मध्ये अजूनही 13 बनवायचे आहेत. एक मोठा फटका आला तर इथून मॅच पूर्णपणे हातातून, जणू काही जेवढी घट्ट वाळू पकडावी ना माळीसर आणि ती वाळू सटकते ना हातातून, तशा प्रकारे हातातून मॅच सटकत चालली असं म्हणावं लागलं आता विंधने संघाच्या बाजूनं. सुजल एक चमत्कार करावा लागेल. एक चांगलं षटक किंबहुना मित्र म्हणून विकेट्स, हाच पर्याय आता उभा आहे विंधने संघासमोर. शॉर्ट आर्म पूल सक्सेसफुल, ब्युटिफुल, अप्रतिम फटका. कॅप्टनच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा. आलाय षटकार.
ठिकाणी आपण आणून द्यायच्यात लगेचच. आणखीन एक षटकार पहा. क्या बात आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट हियर. स्कोर्स आर लेवल नाव. अवघ्या एक धावसंख्येची गरज आहे आणि प्रेक्षक वर्ग पहा. चला स्कोर्स आर लेवल नाव. स्कोर लेवल झालेला आहे. स्कोर्स आर लेवल नाव आणि षटकारासाठी आपण पाहतो 500 रुपये लावलेले आहेत प्रत्येक षटकारासाठी. ते मात्र या ठिकाणी संयम सरांकडे सुपूर्द झालेले आहे. थँक्यू. ओ खराब बॉल आहे. रिव्हर्स साठी मॅच फिनिश. सामना जिंकलेला आहे. दीपेश घरत बरोबर त्या बाजूला होते. त्यांना माहिती होतं चेंडू इकडेच येणार आहे आणि अशा प्रकारे 7 मध्ये टॉप 7 मध्ये आपण या ठिकाणी प्रवेश करणारा संघ कोणता? अर्थातच शिवशक्ती धाकटुजी संघ. इथे मात्र खूप खूप आभार. प्रियाल पाटील सर मॅच पाहत होते. सामन्यांचा आनंद लुटत होते. आपले सुद्धा खूप खूप आभार. इथे मात्र आजचा दिवसाचा खेळ संपलेला आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय उरण प्रीमियर लीग 2025 पर्व चौथ्या पर्वामध्ये आयोजकांचं करूया कौतुक आणि ज्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं त्यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार. धन्यवाद. चला आपण सन्मान करूया. देव डाके सर बोरखार यांचा आपण सन्मान करणार आहोत. संपूर्ण दिवसामध्ये हा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि त्यांचा सन्मान आपण करूया. आमचे मुख्य आयोजक सुशांत दादा तांडेल, वैभव दादा कडू या दोन व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते आपण देव डाके सरांचा सन्मान करतो. चला आपण आपला सन्मान इथे होणार आहे. आणि मॅन ऑफ द मॅच 12 बॉल मध्ये 41 धावा ठोकणारा वैश्वी टेनिस क्रिकेट मधील एक दिग्गज खेळाडू आणि रायगड मधील एक नामांकित फलंदाज समर्थ कडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 2000 रुपयाचे कॅश प्राइज. आकाश या आत्मारामजी घरत यांचं देखील आगमन या का आपण देखील आपला देखील सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर करू. समर्थ ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आत्मारामजी घरत या आपण देखील आणि मॅन ऑफ द मॅच समर्थ इथेच या.